हे मला वाटतं ह्याचं उत्तर आयुक्त साहेब जास्त सांगणार. आयुक्त साहेब आदेश देत आहेत, पण प्रभाग समिती त्याचं पालन करते का? आता हे आयुक्तांनी कसं करून घ्यायचंय. पण मला जसं मिळेल, कारण मला धमक्या पण भरपूर मिळाल्या त्या फेरीवरती. माझ्या इलेक्शनला पण मला भरपूर त्याचा काय बोलतो की खूप माझं लीड होतं, कमी झालं, पण मला काही फरक पडत नाही. जे करायचे, जे चांगल्या कामासाठी मी करणार आहे, मी माझी मोहीम चालू ठेवणार. मॅडम, महापालिकेचे अधिकारी यामध्ये सहभागी आहेत असं वाटतं का तुम्हाला? मी कोणावरती आक्षेप करणार नाही, ते कारवाई करताना तूच करतात त्यासाठी. मी नेहमी काय म्हणत असते माहितीये की आताच मी महासभेमध्ये बोलले की जेव्हा 5 बोटं जर एकत्र झाली तर काही चांगलं काम होऊ शकतं. फक्त अधिकारी माझाच तेवढा सहभाग आहे, लोकप्रतिनिधीचा पण तेवढा सहभाग आहे, नागरिकांचा पण. फक्त कुठेतरी प्रशासनावरती मला थोडंसं आहे की आज आमच्या आजूबाजूचे जे सोसायटी, आता तुम्ही साधं एक उपवन तलाव मी तुम्हाला सांगते, म्हणजे आता आपले जे तलावकळी आहे हे कमर्शियल, हे म्हणजे पिकनिक स्पॉट म्हणून आहे, पण उपवन हा रेसिडेन्शियल एरिया आहे. ह्याची एक वेगळी, तिकडे संस्कृती आर्ट फेस्टिवल होते, तिकडे जर असं धंगाडं चालत असेल, तिकडे रौनक पार्क. आम्ही 3 वेळा, मला वाटतं तुमच्या माध्यमातून आपण महापौरांना, आयुक्तांना, उपायुक्त रोडे साहेबांना का नाही, का मला परत ती औचित्याचा मुद्दा जाऊन वारंवार का सांगायला लागतंय. म्हणून काल मी एक त्यांना हे दिलं की तुम्ही नाही केलं, माझ्याबरोबर मी तरुण मंडळीनंच घेणार त्याच्यासोबत, शाळेतल्या मुलांना पण घेणार त्याच्यासोबत, आणि त्यांना शक्य की हे चुकीचं आहे, हे बंद करायला लावूया. मॅडम, म्हणजे आता मुंडे साहेब चांगली मोहीम राबवत, पण मी हेच म्हणते ना की ह्याच्यावरती प्रशासनाने पण तेवढं, फक्त मुंडे साहेबांचं एकत्र आहे, मुंडे साहेबांच्या अवतीभोवती जे अधिकारी आहेत त्यांनी पण काम करायला पाहिजे. मॅडम, पण हे सगळं कुठे झालंय की 4 वर्ष आमच्या हातात नव्हतं. मॅडम, प्रत्येक ठिकाणी मोक्याच्या जागेवरती महानगरपालिका जे स्टॉल देते तसे बोकस स्टॉल लावून विना परवान्याचे स्टॉल बरेच ठिकाणी, त्याच्यावरती काय बघा आता पुढची माझी लक्षवेधी काय असणार. दादा, अनेक कचऱ्यामध्ये हुक्क्याचे मटेरियल सुद्धा माझ्या सहकारी नगरसेविका सरनाईक, परीक्षा सरनाईक यांनी अत्यंत महत्वाचा मुद्दा या ठिकाणी महासभेमध्ये काल मांडला, आणि हा समाजाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे आणि गंभीर मुद्दा आहे. त्याच्यामुळे अशी मुद्दे ज्या ज्या वेळेला परिषदाही मांडतात त्यांच्या बरोबर नेहमीच असतो. महत्वाचा मुद्दा असा आहे की 3 महत्वाचे मुद्दे आहेत की आज राजरोसपणे ज्या पानाच्या टपऱ्या आहेत त्या ठिकाणी ड्रग्ज विकला जातोय. आपल्या पिढीला अंमली पदार्थाच्या व्यसन लावून ती पिढी बर्बाद करण्याचा प्रयत्न ठाण्यामध्ये विशेष करून होतो, ज्याचे आम्ही प्रतिनिधित्व करतो. आणि हे करत असताना सर्व पोलीस डिपार्टमेंटला पण माहिती आहे, परिषदाताईने देखील वारंवार त्यांचा पाठपुरावा केलेला आहे. आम्ही देखील बोलतोय, मागच्या वेळेला लक्षवेधीला संपूर्ण नगरसेवक या ठिकाणी बोलले. पण ठाणे महानगरपालिकेचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आमचं कर्तव्य आहे, जर कोणीच कारवाई करत नाही तर या ठिकाणी उत्तर भारत, तामिळनाडू ह्या भागामध्ये बुलडोजर लावून अशा समाजाविरुद्ध कारवाई करण्याच्या मानसिकतेला संपवण्याचं काम प्रशासन करते. मग ही पानाच्या टपऱ्या आपण बुलडोजर लावून का उचलत नाही? एकही पानाची टपरी अधिकृत नाही जिथे राजरोसपणे तरुणांना अंमली पदार्थाचं व्यसन लावण्याचा धंदा मोठ्या गँगकडून होतोय. हे कळत असताना त्या ठिकाणी ते केलं पाहिजे असा आमचा सर्वांचा आग्रह, आणि खास करून परिषदाताईने यांच्यावर प्रकाश टाकलेला आहे.